देवयानी आम्ही ऑफिसला जाऊन येतो. ठीक आहे. आणि विक्रम, त्या माणसाची सगळी माहिती मी साक्षीकडे पाठवली, फोटोग्राफ्सही पाठवलेत. आजच्या आज ती आपल्याला सगळी माहिती देईल. तो कुठे राहतो, काय करतो, इथे का आलाय, सगळं काही. आणि साक्षीला जरी त्याची माहिती काढता आली नाही देवयानी तरी सुद्धा काही बिघडत नाही, कारण आमच्या माणसांनी त्याचा ठाव ठिकाणा आम्हाला कळवला आहे. नाक दाबल्यावर तोंड कसं उघडतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आम्ही आमच्या भाषेत जेव्हा त्याला विचारू तेव्हा नताशा आणि त्या माणसामध्ये नेमकं काय शिस्त आहे हे आपल्या समोर येईल. नाही विक्रम, तसं करून नाही चालणार. हे बघ, आत्तापर्यंत सगळं सुरळीत चाललंय आणि तसंच असू देत. आपण जर चुकीचं पाऊल उचललं ना तर नताशा सावध होईल आणि मग तिचा नक्की काय प्लॅन आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. देवयानी, तू जे काही करतेस ते योग्य विचार करून करतेस याची खात्री आहे आम्हाला. खरं म्हणजे या प्रकरणात जातीने लक्ष घालावं असं आम्हालाही वाटत होतं, पण एक फॅक्टरीचं काम सुरळीत सुरू असताना आम्ही दुसऱ्या फॅक्टरीचे डील करतो आणि आता बिझनेसमध्ये लक्ष घालणं, तिथे कॉन्सन्ट्रेट करणं आम्हाला जास्त गरजेचं वाटतं. नाही, तू कामाकडे दुर्लक्ष करू नकोस. मी सगळं काही करेन. तू फक्त माझ्याबरोबर राहा. आत्तापर्यंत तू माझी साथ दिलीस म्हणूनच या नताशा प्रकरणात मी एवढं काही करू शकले. आणि एक, या घराचा विचार करताना जर तुला वेळ मिळाला तर थोडासा वेळ आम्हालाही दे, कारण आजकाल तू आमची बायको कमी आणि राजेश शेळकेंची सून म्हणून जास्त वावरतेस. येतो आम्ही ऑफिसला जाऊ. कूल यार, मस्त आहे तुझं घर. इकडे आलं ना की सॉलिड धमाल येते. आणि तुझे मॉम अँड डॅड ते तर सॉलिडच आहे. तू कधीतरी येतेस ना म्हणून वाटतंय तुला. नाही, डॅड ठीक आहेत पण मॉम जाम बोर करते मला. ए, असं काय बोलतोयस? नाही तर काय, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून मला बोलत असते, हे करू नको ते करू नको. यू वोंट बिलीव्ह, त्या दिवशी ती मला माझ्याच रूम वरून बोलली. हसते काय? यु नो व्हॉट, मला या मोठ्या लोकांचं काही कळतच नाही. मी लहान असताना मला हॉस्टेलवरती ठेवलं आणि आता तिथल्या कल्चरची सवय झाल्यानंतर मला म्हणतात इथे राहा. कसं असतं ना, माझ्या घरी एक्झॅक्टली उलटी सिच्युएशन. मला इथे राहायचं आहे पण डॅड राहायलाच देत नाहीये. का? नाउ डॅड आय डोंट नो, कारण ते सांगत नाहीयेत. त्यांना फक्त मी या शहरात राहायला नको एवढं मला माहिती आहे. त्यामुळे आल्यापासून हॉस्टेलवर परत जा, हॉस्टेलवर परत जा मागेच लागले. स्ट्रेंज. पण मी सुद्धा माझा हट्ट सोडणार नाहीये. जोवर तू इथे आहेस तोवर मी सुद्धा इथेच राहणार. केतकी, बरीच रात्र झाली, घरचे वाट बघत असतील. ओ, खूप उशीर झालाय. बोलण्याच्या नादात कळलंच नाही. चल, आय लीव ना. हा, एकटी कुठे चाललीस एवढ्या रात्री? अमोल सोडून येईल. नो नो आंटी, ड्रायव्हर थांबलाय गाडी घेऊन. मी निघ. हा, बाय बाय. हे केतकी, मी येतो ना गाडीपर्यंत सोडायला. ओके, बाय बाय, गुड नाईट. मॉम आलो. सैमा, औषध. प्रियदर्शनी जी, आम्ही रणवीर राजेंना नताशाबद्दल सगळं सांगितलं, पण ते काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. सत्य जगासमोर आलं तर आम्हालाही निश्चिंती आणि तुम्हालाही समाधान, नाही का? आम्ही काय करावं असं वाटतं आपल्याला सैमा? प्रियदर्शनी, ते नताशाच्या विरोधात एकही शब्द ऐकायला तयार नाहीयेत. प्रियदर्शनी, आम्हाला असं वाटतंय की तुम्ही त्यांचा राग शांत करावा. एक बोलू आम्ही सैमा? रणवीर राजेंचा राग फक्त रणवीर राजेच शांत करू शकतात. आम्ही काही बोलू फरक पडेल असं नाही वाटत आम्हाला. नताशाबद्दलच्या सगळ्या शंका जर खोट्या ठरल्या ना तर आम्हाला आनंदच आहे.
पण जर त्या खऱ्या ठरल्या तर रणवीर राजेंची अवस्था काय होईल? त्यांचा राग मग कोण शांत करेल? आम्हाला वाटतं साईमा, आपण फक्त प्रार्थना करू शकतो. जे काही व्हायचं असेल ते सुरळीत व्हावं. कारण जर एखादी गोष्ट रणवीर राजेंच्या मनासारखी झाली नाही तर काय होईल याची आम्ही कल्पना करू शकतो. म्हणूनच म्हणतोय की तुम्ही त्यांना आता एकदा समजावा. नताशावर आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही आणि रणवीर राजेंनी तो ठेवू नये असं आम्हाला वाटतं. आता नताशाच्या बाबतीत प्रत्येक पाऊल आम्हाला विचार करून टाकावं लागणार आहे. रणवीर राजेंना जर तुम्ही समजवलंत ना तर पुढे घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण टाळू शकू. आम्ही प्रयत्न केला नसेल असं का वाटतं तुम्हाला साईमा? पण रणवीर राजेंना नताशाबद्दल खात्री नाही, विश्वास आहे. आणि जोवर त्यांचा तिच्यावर विश्वास आहे तोवर आम्ही खरंच काही नाही करू शकत साईमा. म्हणजे आमच्या बोलण्याने काही फरक पडेल असं नाही वाटत आम्हाला. तुम्हीच जर असं म्हणत असाल ना तर आता आम्हाला हातावर हात ठेवून बसता येणार नाही. आता आम्हालाच काहीतरी करायला हवंय. त्या नताशासाठी आपल्या घरात भांडण नको आहे. साक्षी, काय काकू? तुझ्याशी बोलायचं होतं. बिझी नाहीस ना? नाही, असंच मिशनबद्दलचा विचार करत होते. म्हणजे तू मिशनला जायचं नक्की केलंस? हो, आमच्या मिशनची सगळी तयारी झाली सुद्धा. तिकडे स्वतःला सांभाळशील ना? असं का बोलतेस तू? मी नेहमीच असं बोलते ग. एवढं काय मनावर घेतेस? पण तिकडे मात्र स्वतःची काळजी घे. काय ना साक्षी, तू आणि अमोल हेच आमचं सर्वस्व आहे. माणूस कितीही वाईट वागला तरी त्याला आपल्या माणसांबद्दल कधीतरी केव्हा तरी वाटतच ना. काकू, तुला बरं वाटत नाहीये का? मला काय होणार आहे? आणि व्हावं असं जरी वाटत असलं तरी देव थोडीच तसं होऊ देणार आहे. आपल्या चांगल्या वाईट कृत्याची फळं भोगावीच लागतात. घाबरायचं नाही, भ्यायचं नाही असं ठरवलं तरी एकदा का होईना अंतःकरण हेलावून सोडतोच. काकू, तू तू नको एवढी काळजी करूस. काळजी वाटते साक्षी. कधी कधी काळीच नसणाऱ्यांनाही काळजी वाटते. आपला माणूस जवळ असताना अचानक दूर निघून गेल्यावर पायाखालची जमीनच सरकते. मनाचा थरकाप होतो ग. म्हणून तुला सांगते, सांभाळ स्वतःला. तिकडे गेल्यावर इकडची घरातली सगळी मंडळी तुझी आतुरतेने वाट पाहतात, हे लक्षात ठेव. मी सुद्धा. काकू, जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना तरी मलाही तुमची सगळ्यांची आठवण येईल. तुझी सुद्धा. खूप मोठी हो, यशस्वी हो.
देसाई, आपल्या नागपूर प्रोजेक्टचं काय झालं? मॉडेलही तयार नाही झालं अजून. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत पण लक्ष घालायचं आम्ही. देसाई, जेवढं सांगतो तेवढं करायचं. आणि तुम्हाला जमत नसेल तर दुसऱ्या नोकऱ्या खुल्या आहेत तुमच्यासाठी. असल्या फालतू गोष्टींची टेन्शन देत जाऊ नका आम्हाला. खंडू, जाणे, अरे मेलात काय? जी भाईसाहेब. पाणी द्यायला पण सांगायला पाहिजे तुम्हाला. भाईसाहेब, आम्ही साई मायना दूध देण्यासाठी गेलो होतो. तोंड वर करून बोलतोस आमच्याशी? भाईसाहेब, आम्ही तर चालता हो इकडून. काय झालं भैयासाहेब? भैयासाहेब, काय झालं? तुला काय करायचंय? तुम्ही खंडूवर असे कधीच ओरडला नव्हतात म्हणून विचार. आमच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची तुला सवयच लागली. घरातलं वातावरण शांत राहावं म्हणून देवयानी हे विचारते रणवीराचं. तुम्हाला सांगायचं नसेल तर सांगू नका, पण चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. आम्ही काय करावं आणि काय करू नये हे तू आम्हाला सांगणार का? आणि प्रत्येक वेळेस तू आम्हाला जे सांगणार तसं आम्हाला वागायला लागणार का? तुमचा अस्वस्थपणा आम्हाला कळतोय. देवयानीने सांगितलेली माहिती खरी आहे आणि ती जर तशीच असेल तर पुढे काय होईल याची भीती तुम्हाला वाटते. आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. अशा अनेक संकटांवर आम्ही मात केली आहे. अगदी हसत हसत मात केली आहे. इतर संकट आणि या संकटामध्ये फरक आहे रणवीराचा. कारण हे संकट तुमच्या जास्त जवळच आहे. नताशाबद्दलची देवयानीने सांगितलेली माहिती खरी आहे हे तुम्हालाही पटतंय, पण ते स्वीकारण्यासाठी तुमचं मन धसावत नाही. काय चाललंय? नथिंग. यू से. चल ना, लेट्स गो हँग आउट समवेअर. हँग आउट? अरे म्हणजे यू, मी, माझी मैत्रीण दिव्या, तिचे काही फ्रेंड्स, आपण सगळे जाऊया. एक नवीन पब उघडलाय, फोक्स नावाचा. हो केतकी, बट यू नो माय मॉम अँड डॅड. ओ कम ऑन डूड, असं काय करतोस? हॉस्टेलवर असताना आपण किती मजा करायचो. देन व्हॉट हॅपन नाव? अगं पण कम ऑन यार अमोल, असं काय करतोयस? मॉम अँड डॅडला कन्व्हिन्स करू शकत नाहीस का तू? तिकडे दिव्या तिच्या फ्रेंड्स बरोबर बिझी असणार, मग मी काय करू एकटी? इतक्या चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुझी बेस्ट फ्रेंड एकटी बोर होणार. तुला काहीच वाटत नाही? अगं पण आय डोंट वॉन्ट टू लिसन टू एनिथिंग. मी तुला आत्ता घ्यायला येते. ओके ओके ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी राहतो तयार, तू ये घ्यायला. ओके बाय, सी यू देन. बाय. हे मॉम, मला ना अभ्यास करून खूप कंटाळा आलाय. मी खूप बोर झालोय ग. 2000 रुपये दे ना मला. काय? 2000 रुपये? एवढे पैसे कशाला हवेत? कशाला म्हणजे? हे पब मध्ये जायला. पब? अमोल हळू बोल. पब मध्ये? अरे तू एवढा मोठा झालास का पब मध्ये जायला? हो मॉम, माझ्या एवढे सगळेच जण जातात. आणि पब म्हणजे वाटलं काय तुला? अगं मस्त खायचं प्यायचं डान्स करायचं एवढंच असतं. पण त्यासाठी 2000 रुपये कशाला हवेत? अगं मॉम, नुसती एंट्री फीस 1500 रुपये असते आणि वरचे 500 रुपये खायला प्यायला नकोत का सांग मला? आणि केतकी सुद्धा येणार आहे माझ्या बरोबर. केतकी सुद्धा पब मध्ये जाणार आहे? हो. चल चल चल, ती कधी इथे येईल? उशीर झालाय का? लवकर दे पैसे. नाही बरं, देते मी तुला पैसे, पण मी तुला पैसे दिले हे बाबांना सांगू नकोस. मॉम नाही सांगणार. आणि ते घरी परत यायच्या आधी हे बाबा. येतो, डोंट वरी. चल चल चल, लवकर दे. अगं ती येईल ना इथे, नंतर चिडचिड करत बसेल माझ्यावरती. हो देते. आणि हो, केतकी आली की मला तिला भेटायला सांग. म्हणजे ती जाणार असेल तरच मी तुला पाठवणार. ओके, सांगतो तिला मी भेटेल. हां. प्रियदर्शनी,
आम्ही तुमच्यावर एक जबाबदारी सोपवली होती, रणवीर राजेंना समजावण्याची. काय केलं तुम्ही? सकाळपासूनच हे इतकी चिडचिड करतायत, इतके विचित्र वागतायत. त्यात नताशाचा विषय त्यांच्यासमोर काढणं आम्हाला नाही शक्य झालं साईमा. प्रियदर्शनी, आम्हाला एक उपाय सुचलाय. छी, तुम्हाला पटतोय का बघा. असं का बोलताय साईमा? आपण जो विचार केला असेल तो आमच्या भल्याचाच असेल. आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. आम्हाला माहिती होतं की आपण आमच्या आज्ञेबाहेर कधीही जाणार नाही. प्रियदर्शनी, देवयानीच्या चौकशीतून नताशाच्या विरुद्ध जर काही निष्पन्न झालं नाही ना, तर नताशाला आपण बाळंतपणासाठी इथंच आणून ठेवूया. साईमा, आम्हाला कळतंय आपण हा विचार येणाऱ्या बाळाच्या हिताचा आहे म्हणून केलाय. पण साईमा, नताशा जर या घरात राहायला आली तर आपल्या घरातलं वातावरण अजून बिघडेल असं नाही वाटत का आपल्याला? प्रियदर्शनी, नताशा इथं राहिली ना तर आपल्या खूप समस्या दूर होतील. ती कुठे जाते, ती काय करते याकडे तर आपलं लक्ष जाणार नाही ना. शिवाय आपण बाळाची काळजी घेऊ शकू आणि तो कोरा कागद सुद्धा आपल्या हाती येईल. आणि एकदा का तो कोरा कागद आपल्या हाती आला ना तर आपल्या सगळ्या समस्या दूर होतील. जी साईमा, आपल्या मनासारखं होऊन जाऊ दे. येतो मी. हॅलो डूड, किती वेळ लावतोस तू तयार व्हायला? हॅलो, तुमच्या मुलींपेक्षा कमी वेळ लागतो आम्हाला तयार व्हायला. रिअली? तुझ्याकडे बघून तरी असं वाटत नाहीये. मग काय वाटतं? सांगू? जाऊ दे. हे यार, यु नो, तुम्ही मुली एवढ्या सेंटी का असता? कोणी काही बोललं की लगेच पॉझिटिव्ह होता. कम ऑन, बी प्रॅक्टिकल यार. बरं, जाऊ दे तो विषय आता. तुला अजून आवरायला किती वेळ लागणार आहे? काय राहिलंय तुझं अजून? हॅलो, मी तयार आहे. ओके, यु नो वॉट, मॉम सोडत नव्हती मला आणि कसं बसं कन्व्हिन्स केलं आणि पैसे घेतले मी तिच्याकडून. पैसे? आता ते कशाला? कशासाठी म्हणजे? यू नो एव्हरीथिंग यार. मी असताना पैशाची काय गरज आहे? मी दिले असते ना. नाही केतकी, यु नो, हॉस्टेलवरची गोष्ट वेगळी होती आणि इथे मी माझ्या घरी आल्यानंतर तुझ्याकडून पैसे घेणं नाही पटलं मला. हे डूड, वी आर बेस्ट फ्रेंड्स. ओके, आपल्यात कसली आली आहे फॉर्मॅलिटी? आता तुला उशीर नाही होते? हा, गॉड, बघ सगळं तुझ्यामुळे. ती दिव्या माझ्या नावाने शिव्या काढणार आहे. चला तर लवकर, ती दिव्या तिकडे बोंबलत असेल. हा मॉम, आम्ही निघतोय आता. हो, लवकर या हा, फार उशीर करू नका. काय आहे ना की ह्याच्या बाबांना न सांगता परवानगी दिली म्हणून जरा टेन्शन आलंय. लहान आहे का मी आता? माहितीये, खूप मोठा झालाय. जास्त शहाणपणा करू नकोस. आंटी रिलॅक्स, मी आहे ना, डोंट वरी. अगं तू आहेस म्हणूनच मला टेन्शन नाहीये. लवकर या. झालं? हो, आणि त्या पबमध्ये काही खाऊ पिऊ नका. हां, अजून काही सांगायचंय? हां, ते मी तुला पैसे दिलेत पबमध्ये जायला हे बाबांना कळता कामा नये. झालं? हो, झालं. जाऊ. बाय आंटी. बाय बाय. येतो मग. बाय.
साक्षी अगं केव्हापासून तुझ्या फोनची वाट पाहते मी. अगं अशा कामांना वेळ लागतोच. इंदोरवरनं डिटेल्स मागवायचे म्हणजे तिथल्या डिपार्टमेंटच्या माणसांचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स काढावे लागतात आणि त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. बरं ठीक आहे, काही साध्य झालं का? काही कळलं का? कुठला आहे तो, कोण आहे, काय करतो? बरीच माहिती मिळाली आहे. तू फक्त ऐकण्याची तयारी ठेव. हे बघ साक्षी, प्लीज प्लीज लवकर सांग काय ते. देऊ, तुला ज्या माणसाची माहिती हवी होती तो माणूस 1 नंबरचा फ्रॉड आहे. बराच लांबलचक क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याचा. आणि सगळ्यात मोठा फ्रॉड केलाय तो म्हणजे 5 करोडचा. आणि त्याच्या ह्या फ्रॉडमध्ये अजून बरेच साथीदार होते. ते सगळे पकडले गेलेत, पण हा मात्र पळून आलाय. आणि इंदोरच्या पोलिसांना हा अजूनही वॉन्टेड आहे. इंदोरला त्यांनी एवढे पराक्रम केलेत तर शी, तो एवढा मोठा क्रिमिनल असेल असं वाटलं नव्हतं ग. देऊ, हा झाला त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड. त्याचा पर्सनल रेकॉर्ड हा आहे की त्याचं नाव अभय आहे आणि तो नताशाचा नवरा आहे. काय? नताशाचा नवरा? साक्षी, तू नीट खात्री केली आहेस ना? हो, मी ही माहिती तुला खात्रीपूर्वक सांगू शकते कारण माझ्याकडे त्याचे डिटेल पुरावे आहेत. साक्षी, प्लीज एक काम करशील, हे सगळे डिटेल्स लवकरात लवकर मला पाठव. मग मी बघते काय करायचं ते. ठीक आहे, लवकरच पाठवते मी तुला. ओके, बाय बाय. नताशा, आता तुझा कोणताही प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. राजेश शिर्के यांची प्रतिष्ठा अशी धुळीला मिळू देणार नाही.